नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण भेंडी पिकावरील हळद्या या रोगाविषयी माहिती घेणार आहोत। हळद्या हा रोग भेंडीवरील एक प्रमुख रोग असून या रोगामुळे भेंडी उत्पादनामध्ये जवळपास 80% नुकसान होऊ शकते। हा एक विषाणूजन्य रोग असून तो येलो वेन मोझॅक नावाच्या व्हायरसमुळे होतो किंवा विषाणूमुळे होतो। या रोगाची लक्षणे बघितली तर या रोगाचा प्रादुर्भाव ज्या भेंडी पिकाला झालेला असतो त्या भेंडी पिकाची पाने त्याच्या शिरा ह्या पिवळ्या पडलेल्या असतात आणि पानाचा इतर भाग हा हिरवा असतो। या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळात झाला तर पूर्ण झाडाची पाने ही पिवळी पडतात, झाडाची वाढ खुंटते, पानांचा आकार वेडावाकडा होतो आणि त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते। या रोगाचा प्रसार हा प्रामुख्याने पांढरी माशी या कीटकामुळे होतो। त्यामुळे पिकामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास आपल्याला पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणे गरजेचे असते। या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर प्रादुर्भूत झालेली भेंडी ही मुळासकट काढून टाकली पाहिजे। त्यानंतर या रोगाचा प्रसार हा पांढऱ्या माशीमुळे होत असल्यामुळे प्रामुख्याने पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे हे गरजेचं असतं। या रोगाच्या प्रतिकारक काही जाती आहेत, त्यामध्ये कोकण भेंडी, अर्का अनामिका, परभणी सुपरक्रांती या रोग प्रतिकारक जातींची लागवड आपण शेतामध्ये केली पाहिजे। तसेच शेतामध्ये पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावले पाहिजेत, जेणेकरून जी पांढरी माशी आहे त्याचं आपल्याला नियंत्रण करता येईल। पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी घेऊ शकतो। त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 3 मिली प्रति 10 लिटर, तसेच निंबोळीयुक्त तेल पण आपण वापरू शकतो। ते 3 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये घेऊन आपण पांढऱ्या माशीचं नियंत्रण करू शकतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।